इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ, जर का तुम्ही स्वतःचं कौतुक करत नसाल, मी चांगला आहे, मी उत्तम वागतोय, लक्षात घ्या, मी अतिशय चांगला वागतोय, मी चांगला वागण्याचा प्रयत्न करतोय, मी चांगला आहे, हे जोपर्यंत तुम्ही स्वतःला चांगलं म्हणलं नाही तर लोक तुम्हाला कसं चांगलं म्हणणार, बरोबर आहे ना? आणि जर तुम्ही तुमच्या स्वतःच कौतुक करत नसाल, तुम्ही स्वतः चुकीचं वागायला लागले असं तुम्हाला वाटत असेल, तर समजायचं की तुम्ही आता मरणाच्या दारात चाललेला आहात. बरोबर, लक्षात घ्या. असं असेल तर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही हळूहळू मरता आहात असं समजून चालायचं. किती गोष्टी सांगितल्या सांगा सर? 4 गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. जर का तुम्ही प्रवास करत नसाल, जर का तुम्ही वाचन करत नसाल, जर का तुम्ही जीवनातले वेगवेगळे आवाज ऐकत नसाल, जर का तुम्ही स्वतःचं कौतुक करत नसाल, तर तुम्ही हळूहळू मरायला सुरुवात केलेली आहे, तुम्ही हळूहळू निराशमय जीवन जगायला सुरुवात केलेली आहे असं समजायला हरकत नाही. दुसरं कडवं बघा, व्हेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, जेव्हा तुमची स्वतःची आत्मप्रशंसा, सेल्फ रिस्पेक्ट, तुम्ही स्वतःची आत्मप्रशंसा, स्वतःचा सन्मान जेव्हा तुम्ही नष्ट करता, मला काय येत नाही, मी मूर्ख आहे, मी नालायक आहे, मला काही जमत नाही, असं जेव्हा तुम्ही म्हणायला सुरुवात करता, तेव्हा समजायचं तुम्ही मरणाच्या दारात चाललाय. व्हेन यू डू नॉट लेट ऑदर्स हेल्प यू, इतर लोक तुम्हाला मदत करायला तयार आहेत, पण तुम्ही इतरांची मदत घ्यायला तयार नाही. इतर लोक तुम्हाला मदत करायला तयार आहेत, पण तुम्ही इतरांची जर मदत घ्यायला तयार नसाल, जर तुम्हाला इतर लोक तुम्हाला मदत करून त्यांना देत नसाल, मी हाय तसंच राहणार, मी कुणाला नाही मदत घेणार, असं जर तुम्ही म्हणायला लागलात, लक्षात घ्या, तर समजायचं तुम्ही मरणाच्या दारात जात आहात. तर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही हळूहळू मरता आहात असं लक्षात घ्यायचं. इफ यू बिकम स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, जर का तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम बनत असाल, चहा पिणं चांगलं आहे ना, चहा पिणं लक्षात घ्या चांगलं आहे, पण चहा पिण्याचा तुम्ही गुलाम होता कामा नये. एखादा दिवस तुम्हाला चहा नाही मिळाला, ती असं अस्वस्थ होता कामा नये, नाही मिळाला तर नाही, ठीक आहे, दुसरं काहीतरी पिऊया, बरोबर आहे कधी, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही तुमच्या सवयीचं गुलाम होता कामा नये. समजा तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणी उशिरा उठत असाल तर ही सवय लक्षात घ्या थोडीशी बाद आहे, ती सोडली पाहिजे. सवयीचा गुलाम नाही व्हायला पाहिजे. नाही मला लवकर उठायला जमत नाही असं म्हणून चालणार, तुम्हाला लवकर पण उठायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीनं तर ज्या काही तुमच्या सवयी आहेत त्या सवयींचं तुम्ही गुलाम बनता कामा नये. नाही मला भात आवडत नाही, मला भाकरी आवडत नाही, सवय झाली तुमची, नाही, जे समोर येईल ते खाणार, जे समोर लक्षात घ्या जे आहे चांगलं ते वागणार, मी माझ्या सवयीचा गुलाम बनणार नाही, बरोबर लक्षात घ्या. तुम्ही तुमच्यात बदल करून घेण्याची वृत्ती पाहिजे, लक्षात आलं तुमच्या. तर अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम झालात, बरोबर सर, जर तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम झालात तर समजायचं तुम्ही हळूहळू लक्षात घ्या मरणाच्या दारात जात आहात, बरोबर. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, जर तुम्ही एकाच मार्गाने दररोज चालत असाल, उठायचं, तोंड द्यायचं, कामाला जायचं, कामावर परत यायचं, जेवायचं, झोपायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी उठायचं, नो चेंज. जर तुम्ही त्याच मार्गाने दररोज चालत असाल, तेच दैनंदिन कार्यक्रमात जरा सुद्धा बदल नसेल, तर समजायचं की तुम्ही तुमच्या निराशमय जीवनाला प्रारंभ करता आहात, तुम्ही मृत्यूच्या दारात जात आहात. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, जर तुम्ही तुमचा दैनंदिन कार्यक्रमात बदल करत नसाल, तुमच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये बदल व्हायला पाहिजे, लक्षात घ्या. थोडासा असं म्हणतात ना, चेंज इन वर्क इज द रेस्ट, कामामध्ये बदल हीच खरी विश्रांती असते. त्यामुळे थोडासा कामाबद्दल बदल हाही व्हायला पाहिजे. दैनंदिन कामामध्ये जर तुम्ही बदल करत नसाल, तेच रुटीन जीवन तसंच जगत असाल, तर समजायचं तुम्ही मरणाच्या दारात जात आहात, निराशमय जीवन जगायला सुरुवात करत आहात. इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, वेगवेगळ्या रंगाचे कपडे तुम्ही परिधान केले पाहिजेत. नाही मी पांढरा शर्ट आणि पांढरी पॅन्टच घालणार, किंवा मी लाल शर्ट आणि लाल पॅन्टच घालणार, मला दुसरा कलरच आवडत नाही,
सवयीचं गुलाम व्हायचं नाही. वेगवेगळे जर का रंग तुम्ही परिधान करत नसाल तर तुम्ही समजायचं, लक्षात घ्या की तुम्ही मरणाच्या दारात जात आहात, निराशमय जीवन जगत आहात. ऑर यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो. तुम्ही ज्यांना ओळखत नाही अशा लोकांशी जर का तुम्ही बोलत नसाल तर समजायचं तुम्ही मरणाच्या दारात जात आहात. जे ओळखीचे लोक नाही आहेत त्यांची पण तुम्ही ओळख काढली पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्याला सांगायचं, नमस्कार मी फडके सर, मी क्लासेस घेतो, तुम्ही काय करता विचारायचं, बोलायचं आपण त्यांच्याशी जाऊन. लक्षात घ्या, जे अनोळखी आहेत त्यांची ओळख करून घ्यायची. आणि जर तुम्ही असं करत नसाल, अनोळखी लोकांच्या बरोबर जर तुम्ही बोलत नसाल, ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा लोकांशी जर तुम्ही बोलत नसाल तर समजायचं यू स्टार्ट डाईंग स्लोली, की तुम्ही हळूहळू मरणाच्या दारात जात आहात असं तुम्ही समजायचं. बरोबर. पुढे बघा, इफ यू अवॉइड टू फील पॅशन ऑर देअर टर्ब्युलंट इमोशन्स. तुमच्या अंतःकरणामध्ये, लक्षात घ्या, बरोबर ना, असं अस्थिर भावना असतात. काही बघितलं की आनंदाची भावना, काही बघितलं की दुःखाची भावना, असं हृदयाची धडकन वाढते, हृदयाची धडकन कमी होते, डोळ्यात पाणी येतं. ह्या ज्या काही टर्ब्युलंट इमोशन्स आहेत, अनस्टेडी इमोशन्स आहेत, ज्यामध्ये भावनेचा चढ उतार आहे, युअर इमोशन्स आर फुल ऑफ अप्स अँड डाऊन्स. ज्या तुमच्या भावना ज्या आहेत त्या चढ उतार पाहिजेत. कधी सुख पाहिजे, कधी दुःख पाहिजे, कधी डोळे मोठे पाहिजे, कधी डोळे लहान पाहिजे, कधी आनंद पाहिजे, कधी दुःख पाहिजे. आणि हा जो काही अनस्टेडीनेस आहे इन युअर इमोशन्स, तो जर तुमच्यामध्ये नसेल, तुम्हाला असं लक्षात घ्या, एक काहीतरी असं वेड लागल्यासारखं करावंसं वाटलं पाहिजे. बरोबर आहे की लक्षात घ्या, असं वेड्यासारखं लक्षात घ्या काहीतरी करावं असं तुम्हाला वाटलं पाहिजे. आणि असं जर वाटायला तुम्ही टाळत असाल तर तुम्ही समजायचं की तुम्ही मरणाच्या दारात जात आहात. दोज विच मेक युअर आईज ग्लिसन. लक्षात घ्या, तुमच्या भावनांचे चढ उतार, तुम्हाला तुमचं मन संवेदनशील पाहिजे. दुसऱ्यांचं दुःख बघून तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. दुसऱ्यांचा आनंद बघून तुमचे डोळे तेजपुंज झाले पाहिजेत. बरोबर आहे. आणि असे जर का तुमचे डोळे चमकत नसतील, वेगवेगळ्या भावना तुमच्यात निर्माण व्हायचं तुम्ही जर टाळत असाल तर तुम्ही समजायचं की तुम्ही मरणाच्या दारात जात आहात. अँड युअर हार्टबीट फास्ट. तुमच्या हृदयाची धडकन वाढली पाहिजे. तुमच्या हृदयाची धडकन एखाद्याचं दुःख बघून, एखाद्याचा आनंद बघून तुमच्या ह्या हृदयाची धडकन जर का वाढत नसेल, कोण दुःख बघितलं शांत, अगदी स्मशानभूमीतून आल्यासारखा चेहरा, एखाद्या माणसाचा आनंद बघितला, पोरगण असेल तरी असा चेहरा अगदी मरकाळ, जरा सुद्धा सुटकी चेहरा, असा जर तुमचा असेल, दुसऱ्याचा आनंद बघून तुम्हाला आनंद होत नसेल, दुसऱ्याचं दुःख बघून तुम्हाला दुःख होत नसेल, तुमच्या भावनांच्या मध्ये जर का चढ उतार नसतील, दुसऱ्यांचं दुःख बघून तुमचे डोळे ओले होत नसतील, दुसऱ्यांचा आनंद बघून तुमचे डोळे जर का चमकत नसतील, दुसऱ्याच्या आनंदाने तुमच्या हृदयाची धडकन वाढत नसेल, तर तुम्ही समजायचं यू स्टार्ट डाईंग स्लोली, की तुम्ही हळूहळू मरणाच्या दारात जात आहात. तुम्ही हळूहळू निराशमय जीवन जगायला सुरुवात करत आहात. या ठिकाणी पुढे असं म्हटलंय, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ. जर तुम्ही तुमचं जीवन बदललं नाही, जीवनात बदल पाहिजे. लक्षात घ्या, बदल पाहिजे. तुम्ही सातत्यानं बदल केला पाहिजे. बरोबर आहे ना. नाविन्यता तुमच्यात आली पाहिजे. तुमच्या कपड्यामध्ये नाविन्यता, तुमच्या हेअरस्टाईलमध्ये नाविन्यता, बरोबर ना, तुमच्या बोलण्यात नाविन्यता पाहिजे. समथिंग न्यू. बरोबर ना. असं जर असेल, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, जर तुम्ही तुमचं जीवन लक्षात घ्या बदललं नाही, तर तुम्ही समजायचं की तुम्ही मरणाच्या दारात चाललेला आहात. व्हेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, तुम्ही तुमच्या कामामध्ये जर समाधानी नसाल, माझं शिकवण्याचं काम आहे, मला जर का शिकवण्यामुळे समाधान मिळत नसेल, तर समजायचं की मी निराशमय जीवन जगायला सुरुवात करतोय, मी मरणाच्या दारात चाललोय. तुमचा धर्म काय आहे? शिकणे. जर शिकण्यामुळे तुम्हाला समाधान मिळत नसेल, तर समजायचं की तुम्ही निराशमय जीवन जगता आहात.
बरोबर आहे ना? तुम्हाला शिकण्यातून समाधान मिळालं पाहिजे, मला शिकवण्यातून समाधान मिळालं पाहिजे. जो एखादा मनुष्य, लक्षात घ्या, गवंड्याचं काम करत असेल तर त्या कामातून त्याला समाधान मिळालं पाहिजे. मला अमिताभ बच्चनचं एक वाक्य आठवतं. मी त्यावेळेला जंजीर चित्रपट बघितलेला होता आणि एका मॅगझिन मध्ये अमिताभ बच्चनच्या या ठिकाणी एक मुलाखत आली होती आणि त्यात त्याने ते म्हटलेलं होतं. अमिताभ बच्चनला विचारलेलं होतं की तुम्ही इतका छान अभिनय केलेला आहात की तुम्ही एकाच चित्रपटामध्ये सुपरस्टार झाला, हे कसं काय? तर त्यांनी सांगितलं, याच्या पूर्वी पण मी 7 हिंदुस्थानीमध्ये काम केलेलं होतं, जीव तोडून काम केलेलं होतं, पण तो चित्रपट नाही चालला. मी कोणतंही काम, माझ्या हाताला वाटायला कुठलंही काम मी अत्यंत मनापासून जीव ओतून करतो. माझे वडील हरिवंश राय बच्चन, ते हिंदी कवी होते. त्यांच्यामुळे अनेक चित्रपटसृष्टीच्या लोकांशी संबंध आला आणि म्हणून थोडासा या चित्रपटसृष्टीमध्ये मला येता आलं. पण सर, माझे वडील चांभार असते. जर माझे वडील चांभार असते, ते जर का बूट पॉलिश करत असते, तर मी अशा प्रकारचं बूट पॉलिश केलं असतं, इतकं छान बूट पॉलिश केलं असतं की अख्ख्या मुंबईमध्ये 1 नंबरचं बूट पॉलिश करणारा कोण, तर अमिताभ बच्चन असं नाव झालं असतं. ह्याला कारण असं की मला माझ्या कामातून समाधान मिळतं. जर तुम्हाला तुमच्या कामातून समाधान मिळत नसेल, जर तुम्ही तुमच्या कामावर प्रेम करत नसाल, जर तुम्ही तुमच्या कामावर प्रेम करत नसाल, जर तुम्हाला तुमच्या कामातून समाधान मिळत नसेल, तर तुम्ही समजायचं की हळूहळू तुम्ही मरणाच्या दारात जात आहात. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, या काही अनिश्चित गोष्टी आहेत, त्याचा तुम्ही धोका पत्करला पाहिजे. जीवनामध्ये अशा अनेक अनिश्चित गोष्टी आहेत, लक्षात घ्या. अनिश्चित गोष्टींचा तुम्ही धोका पत्करला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही अनिश्चित गोष्टींचा धोका पत्कराल तेव्हाच तुम्ही मोठे बनता. लक्षात घ्या, स्टेडी जीवन ह्याच्यामध्ये फार अर्थ नसतो. ते लक्षात घ्या, या ठिकाणी जे अस्थिर जीवन आहे ते स्थिर जीवन म्हणजे लक्षात घ्या निराशमय जीवन असतं, कंटाळमय जीवन असतं. जीवनात चढ उतार पाहिजे, थोडी अनिश्चितता पाहिजे, थोडे धोके पण पाहिजे. आणि जर का तुमच्या जीवनामध्ये या ठिकाणी अनिश्चित गोष्टी नसतील, काही जर धोके नसेल तुम्ही पत्कराल, तर तुम्ही समजायचं, लक्षात घ्या, की या ठिकाणी तुम्ही मृत्यूच्या दारात जात आहात. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, टू गो आफ्टर म्हणजे पाठपुरावा करणे. जर तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठपुरावा करत नसाल, स्वप्नांचा पाठपुरावा करायचा. एपीजे अब्दुल कलामनी सांगितलंय की तुम्ही स्वप्न बघितले पाहिजेत, लक्षात घ्या. त्या स्वप्नाच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे आणि विचारावरून कृती केली पाहिजे आणि तुमची स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच तुम्ही मोठे व्यक्ती बनाल. म्हणून तुम्ही स्वप्नांचा पाठपुरावा जर केला नाही तर लक्षात घ्या, तुम्ही समजून घ्यायचं की तुम्ही हळूहळू मरणाच्या दारात जात आहात. इफ यू डू नॉट allow yourself at least once your lifetime to run away from sensible advice. This is the most important sentence in whole poem. संपूर्ण कवितेमधलं अत्यंत महत्वाचं विधान. मला असं वाटतं की हे जर विधान समजलं तुम्हाला, तर लक्षात घ्या, तुम्हाला खरोखरच एक जीवनाची मजा कळून जाईल. बरोबर आहे. काय वाक्य बघा सर, इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ, जर का तुम्ही स्वतःला परवानगी दिली नाही, अलाव परवानगी देणे, ऍटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाइम, तुमच्या आयुष्यात कमीत कमी एकदा तुम्ही स्वतःला ही परवानगी द्या. कशाला? टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ऍडवाइस. जे सगळे जग तुम्हाला शहाणपणाचा सल्ला देतं, असं करू नकोस, तसं करू नकोस, हे करू नकोस, असा जो काही शहाणपणाचा सल्ला देतं त्यापासून दूर पळून जायचं आणि आपल्या मनाला ते करायचं. असं आयुष्यात कमीत कमी एकदा करायला तुम्ही परवानगी द्या. आणि जर का तुम्ही तसं जर दिला तर तुम्हाला जीवनाची मजा कळेल. आणि जर तुम्ही असं करत नसाल, स्वतःच्या मनाचं ऐकत नसाल, लक्षात घ्या, बरोबर ना, जे काही शहाणपणाचा सल्ला, जो काही सगळी जनता जनार्दन असंख्य लोक आपला शहाणपणाचा सल्ला देतात, असं करू नकोस, तसं करू नकोस, आणि आपण तो ऐकत राहतो आयुष्यभर मरेपर्यंत.
बरोबर ना? आणि आपल्या मनातली ती सुप्त इच्छा ती राहूनच जाते. बरोबर आहे ना? आणि म्हणून जो शहाणपणाचा सल्ला आहे, त्या शहाणपणाच्या सल्ल्यामध्ये आयुष्यातनं कमीत कमी एकदा तरी तुम्ही दूर जाण्यासाठी स्वतःला परवानगी जर दिली नाही, तर तुम्ही समजायचं की या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्ही मरणाच्या दारात जात आहात. म्हणजे कसं? तुम्ही 3 इडियट चित्रपट पाहिलाय का बघा? 3 इडियट्स. त्याच्यामध्ये जो त्याला कॅमेऱ्याची आवड असते बघा सर, तो फोटो काढायची आवड असते त्याला, पण त्याच्या बापाची काय इच्छा असते? इंजिनियर बन. आणि म्हणून लक्षात घ्या, तो इंजिनियर बनत असतो. पण आपला हिरो काय सांगतो? नाही, तुझ्या मनाला येते ते कर, तुझ्या मनाला वाटतंय ते कर. आणि तुझ्या मनात खूप इच्छा असते की आपण लक्षात घ्या वाईल्ड फोटोग्राफर बनावं, जंगली प्राण्यांचे फोटो काढणारा फोटोग्राफर बनावं, ची खूप इच्छा असते. पण वडिलांची अशी तीव्र इच्छा असते की यानं इंजिनियर बनावं. मग वडील त्याचा फार भारीतला त्याला कॉम्प्युटर घेऊन देत असतात, आणि ह्याला तर कॅमेरा घ्यायचा असतो, आणि ह्याला तर इंजिनियर व्हायचं नसतं. शेवटच्या वर्षापर्यंत तो जबरदस्तीनं शिकत आलाय, लक्षात घ्या. पण शेवटी तो निर्णय घेतो एकदा. हे शहाणपणाचा सल्ला आहे, इंजिनियर हो, हा शहाणपणा सल्ला आहे. पण लक्षात घ्या, शहाणपणाच्या सल्ल्यातनं तुमच्या आयुष्यातनं कमीत कमी एकदा तरी दूर जाण्याची परवानगी द्या, आणि मग बघा जीवन काय चैतन्यमय होतंय. मी केलं होतं माझ्या आयुष्यात. यस, आय हॅव डन इट. मी होतो वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजला, बी मेकॅनिकलला होतो, लक्षात घ्या, सांगलीमधलं मोठं कॉलेज. आणि वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजला होतो, आणि 8-9 महिन्यांनी मला कळालं की आय डिड नॉट लाईक द इंजिनिअरिंग, की मला नाही आवडत इंजिनिअरिंग, मला मजा वाटेना शिकायला. आणि मी त्यावेळेला 8-9 महिन्यानंतर इंजिनिअरिंग सोडण्याचा निर्णय घेतला आणि सोडलं. तुम्ही म्हणाल सर ढ असाल तुम्ही म्हणून तुम्ही सोडलं? नाही, मी नक्कीच ढ नाही. ह्याला काय, त्यानंतर मी डिप्लोमा इन कॉम्प्युटर केलं, BA इन हिस्ट्री केलं, त्याच्यानंतर मी BPED इन इंग्लिश केलं, त्यानंतर MAd विथ फर्स्ट क्लास केलं, त्याच्यानंतर लक्षात घ्या सेट एक्झाम इन एज्युकेशन इन फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास झालो, त्यानंतर मी LLB केलं. मी ढ होतो का? बिलकुल नाही. इंजिनिअरिंग केव्हाही पास होऊ शकतो, इंजिनिअरिंगचं मॅथमॅटिक्स मी शिकवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. इंग्लिश तर माझं उत्तम आहेच आहे, प्रॉब्लेम नाही, लक्षात घ्या. पण नाही मला आवडत. म्हणजे शहाणपणाचा सल्ला काय? सेन्सिबल ऍडवाइस, गप ते इंजिनिअरिंग पूर्ण कर, डिग्री घे, मग तुला काय दिवा लावायचं ते लाव, मग काय करायचं ते कर. नाही, एकदा मनाचा ऐका, आयुष्यात एकदा. हे शहाणपणाचा सल्ला देणारे अनेक माणसं आहेत, पण शहाणपणाचा सल्ला देणाऱ्या लोकांच्या पासून आयुष्यात कमीत कमी एकदा तरी दूर जाऊन स्वतःच्या मनाचा ऐका, आणि मग बघा काय जीवन चैतन्यमय होतं, आनंदमय होतं. असं या ठिकाणी ह्या तरी शेवटच्या कडव्यामध्ये सांगितले, लक्षात घ्या. खूप सुंदर अशा प्रकारची पोएम या ठिकाणी आपल्याला दिसते. त्याचा अर्थ सुद्धा पॅब्लो नेरुदा नावाचा हा कवी आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला दिसतंय बघा सर की हे जे शेवटचं वाक्य मी तुम्हाला सांगितलं की इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ ऍटलिस्ट वन्स इन लाईफ टाइम टू रन अवे फ्रॉम द सेन्सिबल ऍडवाइस, शहाणपणाचा सल्ला जे लोक देतात त्याच्यापासून आयुष्यात कमीत कमी एकदा दूर जाण्यापासून तू जर स्वतःला परवानगी दिली नाहीस, तर तू हळूहळू मरणाच्या दारात जातोयस, हे लक्षात ठेव. म्हणजे याचा अर्थ काय सांगा सर? याचा अर्थ आहे की वी शुड डू व्हॉट वी लाईक टू डू. आपल्याला जे करायला आवडतंय ना ते आपण केलं पाहिजे. मला शिकवायला आवडत होतं म्हणून मी क्लास काढला, जे मला आवडतंय ते मी केलं, मजा येते, लक्षात घ्या. एन्जॉय. तुम्हाला आनंद केव्हा मिळेल? ज्या कामातून, जे काम करत असताना, लक्षात घ्या, ते खेळ आनंद, काम करत असताना ज्या कामातून आनंद मिळतो, लक्षात घ्या, तुमचं काम खेळ बनून जातं, आणि अशा वेळेला लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी त्या कामातून आनंद मिळतो. आणि म्हणून या ठिकाणी तुमची जी काही इच्छा असेल ते तुम्ही केलं पाहिजे. इथे लक्षात घ्या, इथं मी कवितेचा अर्थ दिलाय. इफ यू डू नॉट वॉन्ट टू लूज होप फॉर बेटर फ्युचर, चांगल्या भविष्यासाठी जर का तुम्हाला आशा गमवायची नसेल, चांगल्या भविष्याची जर का तुम्हाला आशा गमवायची इच्छा नसेल, तर वी शुड एन्जॉय ईच अँड एव्हरी मोमेंट इन लाईफ.
तर तुम्ही आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला पाहिजे. वी शुड चेंज अवर लाईफस्टाईल. आपण आपली जीवन पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे. वी शुड गिव्ह टाइम टू अवर पॅशन. आपली जी आवड आहे त्या आवडीसाठी, आपल्या छंदांसाठी आपण वेळ दिला पाहिजे. वी शुड फॉलो अवर ड्रीम्स. आपल्या स्वप्नांचा आपण पाठपुरावा केला पाहिजे. वी शुड थिंक पॉझिटिव्हली. आपण सकारात्मक विचार केला पाहिजे. वी शुड टेक रिस्क. आपण धोके पत्करले पाहिजे. वी शुड स्पीक टू स्ट्रेंजर्स. अनोळखी लोकांशी आपण बोललं पाहिजे. लक्षात घ्या, वी शुड डू व्हॉट वी लाईक टू डू. जे आपल्याला करायला आवडतं ते आपण करायला पाहिजे. हे असं जर आपण केलं तर आपण लक्षात घ्या चांगल्या भविष्याची आपण आशा गमावणार नाही. बरोबर. इफ वी सेटल फॉर अ लाईफ दॅट इज स्टॅग्नंट, रिपिटेटिव्ह और कन्व्हेन्शनल, वी स्टार्ट डाईंग स्लोली. जर का आपण स्थिरावलो, सेटल म्हणजे स्थिरावणे, जर का आपण अशा जीवनामध्ये स्थिरावलो, ते जे जीवन लक्षात घ्या स्टॅग्नंट आहे, साचलेल्या पाण्यासारखं आहे. जे जीवन साचलेल्या पाण्यासारखं आहे, रिपिटेटिव्ह, सारखं तेच घडणार आहे, कन्व्हेन्शनल, पारंपरिक आहे. जर का आपलं आयुष्य साचलेल्या पाण्यासारखं पुन्हा पुन्हा तेच घडणारं पारंपरिक असं जर असेल आणि त्याच जीवनात जर का आपण स्थिरावलो तर आपण लक्षात घ्या वी स्टार्ट डाईंग स्लोली. आपण हळूहळू मरणाच्या दारात जात आहोत. दिस इज द डिडॅक्टिव्ह पोएम. ही डिडॅक्टिव्ह पोएम आहे. म्हणजे काय? इट इम्पार्ट सर्टन ऍडव्हाइस. ही सल्ला देणारी कविता आहे. सल्ला देणाऱ्या कवितेला म्हणतात डिडॅक्टिव्ह पोएम. इट गिव्स प्रॅक्टिकल मेसेज. ही कविता जी आहे लक्षात घ्या तो व्यावहारिक संदेश देते. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. जीवनामध्ये कसं वागायचं याच्याविषयी ही कविता आपल्याला या ठिकाणी सल्ला देते. ह्या कविता जी आहे लक्षात घ्या, द पोएम इज रिटन इन फ्री वर्स. ही जी कविता आहे ती मुक्त छंदामध्ये लिहिलेली आहे. मुक्त छंद म्हणजे काय? तर इट हॅज नो राईम स्कीम. इथे लक्षात घ्या यमक जुळणारे शब्द नाही आहेत. यामध्ये खूपच महत्वाचं की या संपूर्ण कवितेमध्ये ॲनाफोरा नावाचा अलंकार आहे. द सेम ग्रुप ऑफ वर्ड्स इफ यू डू नॉट हा जो सेम ग्रुप ऑफ वर्ड्स आहे आर रिपीटेड ॲट द बिगिनिंग ऑफ सक्सेसिव्ह लाईन्स. सक्सेसिव्ह लाईन्स म्हणजे लागोपाठ येणाऱ्या ओळी. सक्सेसिव्ह लाईन्स म्हणजे लागोपाठ येणाऱ्या ओळींच्या सुरुवातीला हा जो ग्रुप ऑफ वर्ड्स आहे हा रिपीट होतोय आणि असं जर होत असेल तर त्याला म्हणतात ॲनाफोरा अलंकार. इथे ॲलिट्रेशन अलंकार पण आपल्याला दिसतोय, ज्याला आपण अनुप्रास अलंकार म्हणतो. काकाने काकूचे काळे केस काल करा कात्रीने कापले. तर क जसं आहे ॲलिट्रेशन. यू स्टार्ट डाईंग स्लोली. स्टार्ट मध्ये यस आहे, स्लोईंग मध्ये यस आहे, तेव्हा अलंकार आहे ॲलिट्रेशन. द साऊंड ऑफ यस इज रिपीटेड प्लीजिंगली. तिथं ॲलिट्रेशन अलंकार आपल्याला दिसून येतो. इथे रिपीटेशन हाही अलंकार आहे लक्षात घ्या. इथे यू डू नॉट नो, यू डू नॉट आणि यू डू नॉट इथं रिपीट झाले बघा सर. रिपीटेशन पुनरावृत्ती अलंकार. द वर्ड्स यू डू नॉट आर रिपीटेड प्लीजिंगली. इथे डू यू डू नॉट हे शब्द या ठिकाणी पुन्हा आनंददायी रीतीने रिपीट झाले आहेत. मेटॅफर. इथं रूपक अलंकार सुद्धा आहे बघा सर. इथे डाईंग हा शब्द जो आहे, मरणं म्हणजे काय? मरणं याचा अर्थ आशा गमावणं. मरणं म्हणजे आशा गमावणं. पण मरणं म्हणजे श्वास रोखतो ना, तसं नाही लक्षात घ्या. मरणं म्हणजे आशा गमावणं. इथं कवीनं काय केले? मरण्याची तुलना आशा गमावण्याबरोबर केलेली आहे. डाईंग इज इम्प्लिसिटली कम्पेअर्ड टू लुझिंग होप. इम्प्लिसिटली म्हणजे काहीही साम्य नसताना मरण्याची तुलना आशा गमावण्याबरोबर केलेली आहे. म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी आशा गमावणं ह्याला मरणाचं रूपक दिलेलं आहे आणि म्हणून याला अलंकार कुठला आहे सांगा सर? मेटॅफर हा अलंकार या ठिकाणी आहे. इथं आपण आणखीन अलंकार बघतो. लक्ष आहे का बघा सर आपलं? इथे या ठिकाणी अलंकार कुठला आहे बघा सर? रिपीटेशन. बरोबर आहे ना? इथं रिपीटेशन अलंकार आहे. तर पुनरावृत्ती अलंकार या ठिकाणी इथं दिसून येतो. लक्षात घ्या आपल्याला कुठे? तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. यू स्टार्ट डाईंग स्लोली ही जी काही लक्षात घ्या शब्द आहे हे सातत्यानं तुम्हाला या कवितेमध्ये पुन्हा पुन्हा येताना दिसून येतात. द वर्ड्स यू स्टार्ट डाईंग स्लोली आर रिपीटेड प्लीजिंगली. हे जे वर्ड्स आहेत लक्षात घ्या की जे आहे ते सातत्याने रिपीट होत आहेत. यू स्टार्ट डाईंग स्लोली हे लक्षात घ्या या ठिकाणी शब्द रिपीट होतात. अलंकार रिपीटेशन आहे. आता आपण अलंकार बघतोय अँटिथेसिस.
विरुद्धार्थी शब्दाचा अलंकार. इथे रिस्क आणि सेफ, धोका पत्करणे आणि सुरक्षित असणे. अपोजिट वर्ड्स रिस्क और सेफ आर प्लेस्ड साइड बाय साइड फॉर ग्रेटर इफेक्ट. हे जे विरुद्धार्थी शब्द आहेत लक्षात घ्या, ते जवळ ठेवलेलं इथं अलंकार अँटिथेसिस आहे. आपण बघतो ह्या कवितेमध्ये अँटिथेसिस, रिपिटेशन, मेटाफर, अलिट्रेशन आणि अनॅफोरा हे काही अलंकार ह्या कवितेमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. ह्या कवितेमध्ये राईम स्कीम नाहीये, ही मुक्त छंदाची कविता आहे लक्षात घ्या. आणि अतिशय सुंदर अशा प्रकारच्या या कवितेनं आपल्याला मेसेज काय दिलाय बघा सर. या कवितेनं आपल्याला सांगितलेलं आहे की या ठिकाणी वी शुड एन्जॉय ईच अँड एव्हरी मोमेंट इन लाईफ. आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षणाचा आपण आनंद लुटला पाहिजे. यू शुड चेंज अवर लाईफस्टाईल. आपण आपली जीवन पद्धती बदलली पाहिजे. वी शुड गिव्ह टाइम टू अवर पॅशन. आपली जी आवड आहे त्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे. वी शुड फॉलो अवर ड्रीम्स. आपण आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा केला पाहिजे. वी शुड थिंक पॉझिटिव्हली. आपण सकारात्मक विचार केला पाहिजे. वी शुड टेक रिस्क. आपण धोके पत्करले पाहिजेत. वी शुड स्पीक टू स्ट्रेंजर्स. आपण अनोळखी लोकांशी बोललं पाहिजे. आणि वी शुड डू व्हॉट वी लाईक टू डू. आपल्याला जे करायला आवडतं ते आपण केलं पाहिजे. असं जर केलं तरच लक्षात घ्या आपल्याला बेटर फ्युचर मिळू शकेल. अँड वी विल गेट हॅपी लाईफ. जर का इफ वी सेटल फॉर अ लाईफ दॅट इज स्टॅग्नंट, रिपिटेटिव्ह अँड कन्व्हेन्शनल. जर का अशा आयुष्य जे लक्षात घ्या या ठिकाणी साचलेल्या पाण्यासारखं आहे, तसं आयुष्यामध्ये जर का आपण स्थिरावलो तर समजून चालायचं लक्षात घ्या. त्याच लक्षात घ्या कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक जीवन पद्धतीमध्ये त्याच रिपिटेटिव्ह जीवनामध्ये जर का पडून राहिलो, स्थिरावलो तर समजायचं आपण लक्षात घ्या की हळूहळू आपण मरत आहोत. दिस इज द डिडॅक्टिक पोएम. ही एक सल्ला देणारी कविता आहे. इट गिव्स अ प्रॅक्टिकल मेसेज. एक जीवनातला व्यवहारात्मक संदेश अशी ही कविता लक्षात घ्या आपल्याला देणारी कविता आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारची कविता या ठिकाणी दिसतीये. या कवितेचा लक्षात घ्या टायटल जे आहे, इफ यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही हळूहळू मरत आहात, तुम्ही हळूहळू मरणाच्या दारात जात आहात. म्हणजे तुम्ही आनंदी भविष्याविषयीची आशा हळूहळू तुम्ही गमवत आहात. केव्हा? जर का तुम्ही लक्षात घ्या प्रवास केला नाही, जर का तुम्ही वेगवेगळं वाचन केलं नाही, जर का तुम्ही जीवनातले वेगवेगळे आवाज ऐकले नाहीत, जर का तुम्ही स्वतःचं कौतुक केलं नाही, जर का तुम्ही स्वतःची आत्मप्रशंसेची हत्या केली, जर का तुम्ही इतरांना मदत करू दिली नाही, जर का तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम बनलात, जर का तुम्ही एकाच मार्गावरनं दररोज चालू लागलात, जर तुम्ही दैनंदिन कार्यक्रमात बदल केला नाही, जर तुम्ही वेगवेगळे रंगाचे कपडे परिधान केले नाही, जर तुम्ही अनोळखी व्यक्तींशी बोलला नाही, जर तुम्ही लक्षात घ्या तुमचं जे काही आवडीचं काम आहे ते टाळण्याचा प्रयत्न केला, जर तुम्ही जीवनातले चढ उतार हे जर का अनुभवले नाही, ज्या जीवनातल्या चढ उताराने तुमचे डोळे ओले झाले नाही, जर तुमच्या हृदयाची धडकन वाढली नाही, तर तुम्ही समजून चालायचं की तुम्ही हळूहळू मरणाच्या दारात जात आहात. अशा पद्धतीने लक्षात घ्या जर का तुम्ही तुमचं जीवन बदललं नाही, जर तुम्हाला तुमच्या कामातून समाधान मिळालं नाही, जर तुम्हाला तुमचं काम तुम्ही प्रेमाने केलं नाही, जर का तुम्ही लक्षात घ्या धोके पत्करले नाही, जर का तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठपुरावा केला नाही, आणि जर का तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कमीत कमी एकदा लोक जे शहाणपणाचा सल्ला देतात त्यापासून दूर जाण्याचा आयुष्यातनं एकदा जरी तुम्ही प्रयत्न केला नाही, तर तुम्ही समजून चालायचं की तुम्ही हळूहळू मरणाच्या दारात जाता आहात. अशी एक उत्तम कविता आहे. मरणाच्या दारात जायला कोणाला आवडेल? नाही. आपल्याला आनंदी जीवन, बेटर फ्युचर, हॅपी फ्युचर, आनंदी भविष्यकाळ जगायला आवडेल लक्षात घ्या. आणि आनंदी भविष्यकाळ जगण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये बदल घडवूया लक्षात घ्या सर. आणि धोके पत्करूया आणि जीवनातले चढ उतार अनुभवूया. बरोबर आहे. तुम्हाला आनंदी जीवनासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.